गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलविचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमितो योगी थोरविरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवी परात्पर ज्ञानदेव भगवंत. मंचावरील या व्यासपीठावरील सर्व मान्यवर, संयोजक, आयोजक, उपस्थित सर्व साधक, या विलक्षण क्षणाची अनुभूती देणाऱ्या विलोभनीय आणि अविस्मरणीय अशा क्षणाचे सर्व आपण साक्षीदार. आणि या ठिकाणी मला ज्यांनी व्यक्त होण्याची संधी दिली असे सर्व आयोजक, नियोजक, प्रायोजक आणि संयोजक यांना सर्वप्रथम मी वंदन करतो. आता अनाउन्समेंट माझ्या नावाची करताना त्यांनी असं म्हटलं, त्याच्यात थोडीशी मी सुधारणा करू इच्छितो. त्यांनी असं म्हटलं मार्गदर्शन करतील. मार्गदर्शन करण्याची माझी पात्रता नाही. तर पण असो, श्री सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनम्रतेनं वंदन करतो. व्यासपीठावरील सर्वांना आणि ह्या अविस्मरणीय दिवाणदार सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या सर्व मान्यवरांना, उपस्थितांना पुनश्च एकदा मनापासून नमन करतो. श्री सद्गुरूंच्या ईश्वरेच्छा या शिष्यकांतर्गत आज काही वेळापूर्वी प्रकाशित झालेल्या ग्रंथासाठी मनोमन आनंद व्यक्त करतो. या आध्यात्मिक ग्रंथाविषयी, ग्रंथाच्या अंतरंगाविषयी सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानं माझ्याकडून लिहिला गेलेला संक्षिप्त गोषवारा आपणासमोर वाचण्याचं भाग्य मला लागलं आणि मी खरंच धन्य झालो. श्री सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानं आजपर्यंत विविध ठिकाणी अनेक व्याख्यानं उत्स्फूर्तपणे देण्याची संधी मला प्राप्त झाली. परंतु आज मात्र कंठ दाटून येतोय, शब्द सुचत नाहीयेत, ते मुखातनं बाहेर पडतील की नाही अशी देखील एक शंका आहे, एक भ्रम आहे आणि संभ्रम आहे. कारण मनोवस्था ही थोडीशी विचलित झालेली आहे. आणि म्हणून मी माझ्याकडे जे काही व्यक्त व्हायचं आहे ते लिखित स्वरूपात आपल्यासमोर चक्क वाचणार आहे. त्याबद्दल एकतर मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानं आजपर्यंत झालेल्या सर्व व्याख्यानांमध्ये जशी भरभरून दाद मिळाली त्याचं कारण ते शब्द सगळे सद्गुरूंचेच असायचे. माझं तोंड फक्त हलत असायचं, कारण मी म्हणजे लाऊड स्पीकर आहे आणि माझे सद्गुरू हे माईक आहे, मी त्यांचा फक्त पाईक आहे. आणि तोच विलक्षण क्षण आज आपण सगळेच जण अनुभवत आहोत. आणि मला असं वाटतं ह्यापेक्षा वेगळी आनंदानुभूती दुसरी काहीच असू शकत नाही. आध्यात्मिक पातळीवरती आत्मिक अनुभूती आणि निरंतर आनंद प्राप्तीचा ध्यास घेतलेले, आत्मरंगी सदैव रंगलेले, संपर्कात येत असलेल्या प्रत्येकांना अत्यंत प्रेमळपणानं जीवनातील आंतरिक परिवर्तनासाठी रोकडी प्रचिती देणारे संत साहित्याचे अभ्यासक, परमगुरू माझे सद्गुरू, यांचं नाव घेणं सुद्धा, उच्चारण सुद्धा माझ्या पात्रतेत नाही असं मी समजतो. ते माझे सद्गुरू की त्यांच्या जीवन प्रवासामध्ये त्यांनी अनुभूती प्राप्त करत असताना घेतलेल्या प्रयासाचा प्रत्येक क्षण विलक्षण कसा होत गेला ते ज्या ग्रंथामध्ये त्यांनी विशद केलेला आहे, नमूद केलेला आहे, तो ग्रंथ म्हणजे ईश्वरेच्छा. साधक ते श्री सद्गुरूंपर्यंतची जीवनगाथा अर्थात ईश्वरेच्छा हा जीवनानुभूतींवर आधारलेला आध्यात्मिक ग्रंथ आहे. प्रपंचामध्ये परमार्थ कसा आणावा याचा ज्ञानकोश म्हणजे परमपूज्य सद्गुरू महाराजांचे ईश्वरेच्छा हे चरित्र होय. नामाचं, ध्यानाचं, निस्सीम भक्तीचं आणि चिंतनाचं, भक्तीतील दृढतेचं, विकार आणि विकल्परहित विचारांचं, श्री सद्गुरूंवरील विश्वासाचं, प्रेमळ नात्याचं आणि जीवनाच्या सत्य शोधनाचं
परमात्म्याच्या कृपेचं आणि ईश्वरी इच्छेचं महत्त्व अनुभवण्यासाठी श्री महाराज आयुष्यभर जीवनातील प्रवासात प्रयास करत आनंदी जीवन जगले. नामाच्या आणि ध्यानाच्या तसेच ईश्वरी इच्छेच्या महत्त्वाचं आणि महात्म्याचं त्यांनी जगभर स्वयं अनुभूती प्राप्त झाल्यानंतरच ते पुरस्कृत केलं. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण नामाचे, ध्यानाचे, श्री सद्गुरूंच्या कृपेचे आणि ईश्वरी इच्छेचे असण्याचं महत्त्व आणि महात्म्य सांगण्यातच त्यांनी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनातील प्रत्येक क्षण विलक्षण केले. ब्रह्मस्वरूपी विलीन झालेले सद्गुरू हे पूर्णत्वाप्राप्त पोहोचलेले, आध्यात्मिक उंची गाठलेले अनेक संत महाराज आध्यात्मिक साक्षात्कारी विभूतींच्या सहवासाने त्यांच्याच बरोबर होत असलेल्या संवादाने प्रेरित होऊन स्वयं आध्यात्मिक अभ्यासातून यशस्वी ठरत राहिले. प्रपंचात राहून परमार्थ आणण्यासाठी आणि नामस्मरणाची, धारणेची आणि ध्यानाची महती सांगण्यासाठी त्यांच्या उद्भवत्या वाणीतून प्रसवलेल्या प्रवचनाच्या प्रत्येक शब्दाला श्री सद्गुरूंची ईश्वरी इच्छेची जोड असल्यामुळे ते गोड होत असल्याची अनुभूती प्रत्येकात येत असे आणि ती आजही येत आहे. संपूर्ण ब्रह्मांडात चैतन्य निर्माण करणारे शब्द लालित्य म्हणजे श्री सद्गुरूंची प्रवचनं आणि त्यांचं लेखन. भक्ताला हा अमृतानुभव घेण्यासाठी अगोदर लीन व्हावं लागतं, तेव्हाच तो तल्लीन होऊ शकतो आणि अंतरंगातून क्लीन होऊ शकतो. आणि नामाची गोडी आणि भगवंताची जोडी भक्ताला त्याच वेळेला प्राप्त होते आणि तेव्हाच खरं तर तो केवळ जगण्या पलीकडच्या जीवन अनुभवायला सुरुवात करू शकतो. खऱ्या अर्थानं तो परमार्थातला प्रवास सुरू करणारा विलक्षण क्षण असतो. नामाने बुद्धीही तरल होते आणि ही तरलता आत्मसाक्षात्कारालाही उपयोगी पडते. काळ, वेळ, वय अथवा परिस्थिती अशा कशाचंही बंधन नामाला नाही असंही ते या ग्रंथामध्ये नमूद करतात. हे कदाचित प्रयास देणारी प्रक्रिया असेल असंही त्यांनी म्हटलंय, परंतु तरी देखील जीवनाचा प्रवास समजून करत राहण्याची ही आवश्यकता ही प्रत्येकाला आहे. आपल्या अंतरात्म्याची ओळख त्या माध्यमातून होणं शक्य होऊ शकतं आणि त्यासाठी ते करणं गरजेचं आहे. त्याला निश्चितच योग्याभ्यासाची जोड देणे गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या अंतरात्म्याचा शोध हा अधिक सुकर होऊ शकतो आणि आत्मनिर्भर होण्यासाठी तो अत्यंत जरुरीचा देखील असतो. हे आपण प्रत्येक साधकानं समजून घेतलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे. या विषयाकडे आपण योग आणि ध्यान या अभ्यासातून अध्यात्माचा विचार करण्याची आवश्यकता असते आणि तीच ईश्वर इच्छा या ग्रंथाच्या पठणामुळे आपल्याला त्या दृष्टिकोनातून मनपरिवर्तन आणि मतपरिवर्तन दोन्ही महत्त्वाचं आहे ते होण्यास मदत करू शकते. ही त्यातली अत्यंत महत्त्वाची बाब आपण प्रत्येक साधकानं समजून घेतली पाहिजे. आध्यात्मिकतेच्या मार्गावरती प्रथम केवळ गृहस्थ असलेल्या साधकास मार्गस्थ होण्यासाठी सकारात्मक वैचारिक मंथनाच्या माध्यमातून ईश्वरेच्छा या ग्रंथाच्या अध्ययनाद्वारे यशप्राप्तीच्या योग्य मार्गाचं दर्शन घडू शकतं. याची खात्री वाटते ज्यावेळेला आपण ग्रंथाचं अध्ययन करतो, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आभासाला महत्त्व न देता अभ्यास किती महत्त्वाचा आहे, म्हणजे ग्लॅमरपेक्षा ग्रामर किती महत्त्वाचं आहे, हे प्रत्येक वाक्यगणित आपल्याला सद्गुरूंच्या ईश्वर इच्छामध्ये समजायला मिळतं, शिकायला मिळतं, अनुभवायला मिळतं. आध्यात्मिकतेच्या मार्गावरती प्रथम केवळ गृहस्थ म्हणून नुसतं राहून चालणार नाहीये, तर मार्गस्थ होताना देखील त्रयस्थाच्या भूमिकेतनं आपण स्वतःला बघायचं असतं आणि त्याच वेळेला आपल्याला लक्षात येतं की आपला आध्यात्मिक पारमार्थिक प्रवास हा योग्य चालू आहे का, आणि तो केवळ ह्याच माध्यमातून शक्य होऊ शकतो. प्रत्येक साधकानं साधना ही नेहमीच त्याचं कर्तव्य समजून नित्यनेमानं केली पाहिजे. आपण साधना तर सुरू करतो, पण साधन ना म्हणणं सुद्धा अगदी सोपं असल्याचं आपण समजतो आणि अनेक गोष्टींना आपण सहजपणे ना म्हणून टाकतो. तसं नाहीये. साधना ही सातत्यानं, साकल्यानं, प्रकर्षानं करत राहणं हे गरजेचं आहे आणि ते सद्गुरूंनी या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. आपल्या आत्मनिष्ठतेमुळे आपल्यात नवचैतन्य, नवी उमेद, नवा उत्साह आणि नवा जोश निर्माण होत असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला आत्मविश्वासाची गरज असते. कारण आत्मविश्वास वाढीस लागण्याची सुरुवात ह्याच प्रकारे होते. अन्यथा आत्म आणि विश्वास हा आपल्या श्वासापर्यंतच टिकून राहू शकतो, कारण त्यानंतर काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळं त्याचा विचार आपण आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे असं सद्गुरू म्हणतात. आनंदानुभूती प्राप्त करत असताना आणि आत्मानुभूती घेत असताना आपण
निश्चितच ती निरंतर प्रक्रिया आहे, हे विसरून चालणार नाही. हेही ईश्वरेच्छा यामध्ये सद्गुरूंनी अगदी निक्षून सांगितलेलं आहे. आध्यात्मिक प्रबोधनातून भक्तांना नामामृत आणि ज्ञानामृत दोन्ही महत्वाचं आहे. ते पाजण्याचं काम महाराजांच्या साठी नित्याचंच असेल आणि ते आजही आहे. आपण सर्व साधक ते अनुभवत आहोत. महाराजांनी स्वतः जन्मभर डोळ्यांनी नाम पाहिलं, कानांनी नाम ऐकलं, वाणीनं नाम घेतलं, मनानं नाम कल्पिलं, बुद्धीनं नाम चिंतिलं आणि अंतरात्म्याला नामाच्या अनुभूतीची प्रचिती देखील प्राप्त करवून दिली. आणि तो अनुभव आपण प्रत्येक जण आज घेत आहोत. म्हणूनच आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण विलक्षण ठरत आहे. नामाशिवाय या जगात दुसरं काहीच सत्य नाही. कारण काया, वाचा आणि मन हे जोपर्यंत नामात रमत नाही, मनाला नामात रमवणं आणि नामामध्ये मन राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हे सद्गुरूंनी ईश्वरेच्छामध्ये नमूद केलेलं आहे. देहबुद्धी मुळापासून चाळून टाकल्याशिवाय आपल्या आचारामध्ये, विचारामध्ये आणि उच्चारामध्ये फरक पडत नाही. आणि हे सद्गुरूंनी करण्याचं अनुभवातून ते स्वतः सिद्ध केलं किंवा अनुभूती घेऊन आपल्याला सांगितलं आणि ते या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. ब्रह्माच्या पलीकडे सुद्धा काही आहे ते जाणवण्याची जर गरज आपल्याला असेल तर ती आपल्या देहाला असते, आपल्या मनाला असते. पण देहात आणि म्हणजे तनात आणि मनातच आपण अडकून पडतो, पण अंतरात्म्याचा विचार करत नाही. आणि तो करण्याची गरज का आहे हे सद्गुरूंनी त्यांच्या अनुभूतीतनं या ग्रंथामधनं स्पष्ट केलेलं आहे. आणि यामध्ये प्रत्येक वेळेला जे जे काही त्यांनी नमूद केलं आहे ते अनुभूती घेऊन मगच नमूद केलं आहे. आणि म्हणजे काय, आधी केले आणि मगच सांगितले. त्यांनी स्वतःहून अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याच्यावरती त्यांनी ना श्रद्धा ठेवली ना विश्वास ठेवला. कारण स्वतःचा अनुभव म्हणजे याची देही याची डोळा हे जोपर्यंत अनुभवायला मिळत नाही तोपर्यंत ते माझ्यासाठी योग्य आणि सत्य नाही, शाश्वत नाही, असं जे काही त्यांनी अनुभवलं ते ईश्वरेच्छामध्ये नमूद केलं. त्यांच्या वडिलांकडून घरामध्ये दत्तसेवा आणि आईकडून ज्ञानेश्वर माऊलींची सेवा चालू असे. त्यांच्या दोन्ही घराण्यामध्ये ईश्वर सेवेची आवड होती. अगदी बालवयामध्ये देवाच्या अस्तित्वाची एक वेगळी जाणीव त्यांना स्वप्नामध्ये झाली. बालवयात तो निरागस आनंद पुढे साधन काळामध्ये त्यांनी चालूच ठेवला आणि तो अनुभवला त्यांनी. पण त्यांनी बालपणामध्ये देखील देवाच्या दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात आणि चिमणीच्या उजेडात सुद्धा काही स्तोत्र म्हणण्याचा परिपाठ लावला होता. आणि इतकं असताना देखील ती पठण करणं, ते पाठांतर करणं आणि ते सातत्याने चालू ठेवणं वर्षानुवर्ष 6 दशकं ही खूप मोलाची आपल्यासाठी देणगी आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं ह्या ईश्वरेच्छेचं पठण हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. परमार्थ हा चर्चेचा विषय नाही तर तो प्रत्यक्ष अनुभूतीचा विषय आहे असं सातत्याने सद्गुरू सांगत असत. आणि त्याची खुणगाठ जर आपण मनाशी पक्की बांधली तर त्यात साधकास प्राप्त होणारी शक्ती ही नुसतीच जागवत नाही तर त्याचं जीवन सफल करण्यास मदत करत राहते. हे ग्रंथाच्या अध्ययनानं वाचकांना, साधकांना नीटपणे समजू शकतं. हा त्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या ग्रंथात त्यांनी त्यांच्या आध्यात्मिक प्रयासात कोणकोणत्या विभूतींचं आणि संतांचं, महाराजांचं, तत्वज्ञानी व्यक्तींचं मार्गदर्शन लाभलं. तसंच ह्या प्रवासामध्ये साधक परिवारातील कोणकोणत्या व्यक्तींची साथ सोबत त्यांना मिळाली त्यांचाही आवर्जून नामोल्लेख केलेला आहे. आणि त्यासाठी त्या सर्वांचे त्यांनी आभार देखील मानले आहेत. जीवनातील विविध प्रकारचे चांगले वाईट अनुभव, सुखदुःख याबाबत देखील त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं आहे. त्यांच्या बौद्धिक गृहीतकांना जे पटलं ते त्यांनी स्वीकारलं आणि न पटलेल्या बाबींकडे, मतांकडे, विचारांकडे त्यांनी अगदी चक्क दुर्लक्ष केलं. विचारांमध्ये विकल्प निर्माण करणाऱ्या विकारामध्ये अडकून न राहता त्यांच्या श्री सद्गुरू प्राप्तीच्या संकल्प पूर्तीसाठी ते सदैव प्रयोगशील, प्रयत्नशील आणि चिंतनशील राहिले. सद्गुरू महात्म्य जेव्हा सद्गुरू कृपांकित भक्ताच्या अंतरात कार्य करतं तेव्हा जणू ते सम्यक अवस्था करण्यासाठी सद्गुरूंच्या महतीबरोबरच भक्त हृदयात संपन्न करत असतं. आपण प्रत्येकाने आपल्या आध्यात्मिक गरजा समजून घेतल्या पाहिजेत. अध्यात्म हा मानसिक आणि शारीरिक उपचारांचा अविभाज्य घटक आहे. अध्यात्म संकट समयी अंतर्गत शक्तीचा स्रोत असल्याचं आपण जाणून घेतलं पाहिजे. अशा अनेक काही विषयांना त्यांनी स्पर्श केलेला आहे. परंतु मी अत्यंत मोजक्या आणि अगदी सोप्या साध्या भाषेमध्ये या सर्व गोष्टी
आपल्या समोर मांडतोय. प्रत्यक्षात ग्रंथामधली जी भाषा आहे ती आपल्याला अभ्यासपूर्वकच समजून घेणं गरजेचं आहे, कारण त्या भाषेमधलं जे काही लालित्य आहे ते म्हणजे पांघाळ लावणारं असं नाही आहे नेमकेपणानं, परंतु ते वापरलेलं जे काही शब्द भांडार आहे ते देखील समजून जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत अर्थबोध होणं शक्य नाही, तोपर्यंत आपला शोध थांबणं शक्य नाही आणि तोपर्यंत क्रोध दूर होणं शक्य नाही. आणि त्या अनुषंगानं त्या ग्रंथाचं पठण आणि वाचन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अध्यात्म 3 पैलूंनी बनलेलं असतं. याही संदर्भात ते म्हणतात की नातेसंबंध, मूल्य आणि जीवनाचा उद्देश हा त्या 3 पैलूंमध्ये आहे आणि तो त्यांनी अखंड जीवनामध्ये जपला. प्रत्येकाशी नातं निर्माण व्हायचं. माझ्या सहित इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येकांना हा अनुभव आलेला आहे की हे माझे वडील आहेत आणि मी त्यांचा मुलगा आहे आणि इथं असणाऱ्यापैकी किंवा मुलगी आहे असं इथे असणाऱ्यापैकी प्रत्येकाने अनुभवलं असेल. आणि ही भाव आणि भावना सतत जागृत राहण्याचं कार्य हे नातेसंबंधांमुळे शक्य झालं आणि त्याची कारणे असं की आपल्याला जीवन मूल्य त्यांच्या माध्यमातून या पद्धतीनं शिकायला मिळाली की ज्याचा यामध्ये उल्लेख आपल्याला जाणवत आहे. सद्गुरू इयत्ता 11वीत असेपर्यंत सुद्धा म्हणजे इतकं कमी वयामध्ये ज्ञानेश्वरी, ज्ञासबोध, तुकारामांचे अभंग, संतकथा, अध्यात्मविषयक विवरण, काही सोपे आध्यात्मिक ग्रंथ अशा अनेक आध्यात्मिक ग्रंथांचं त्यांच्याकडून पठण होऊ शकलं. श्रीरामाची, हनुमानाची, श्री दत्तप्रभूंची, करवर निवासी श्री अंबाबाईची दर्शन सेवा, नामजप, स्तोत्र पठण, श्री गुरुचरित्र ग्रंथांचं अनुष्ठान श्री सद्गुरूंकडून नित्यनेमाने होत असल्याचं त्यांनी ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. त्यांनी नित्यनेमाने केलेल्या खूप मोठ्या कठोर तपस्येचा त्यांच्या जीवनातील आध्यात्मिक प्रवासामध्ये उपयोग होत राहिला हे त्यांनी अगदी स्पष्टपणे नमूद केलं. एक सामान्य साधक ते असामान्यत्व प्राप्त झालेल्या श्री सद्गुरू पर्यंतची जीवनगाथा लिहिताना ईश्वरेच्छाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला एक सतत साधक, सामान्य साधक समजलं. कधीही ते स्वतःला सद्गुरूचं स्थान देत नव्हते आणि तसं असल्याचं ते भासवत नव्हते, कोणाला सांगत नव्हते. ते प्रसिद्धीपासून सदैव दूरच राहत. पण त्याचबरोबर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या साधकांशी सुद्धा त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते आणि मैत्रीपूर्ण संबंध असल्या कारणाने ईश्वरेच्छा हा ग्रंथ लिहिताना सुद्धा त्यांनी याच गोष्टी नमूद केलेल्या आहेत की माझे साधक हे माझे साधक नाही तर माझे सगळे मित्रपरिवारातलेच आहेत. तर असा हा ईश्वरेच्छा ग्रंथ की जो आपल्यासाठी प्रासादिक स्वरूपामध्ये आज उपलब्ध होतो आहे. खूप मोठा कृपाशीर्वाद या माध्यमातून आपल्याला लाभत आहे आणि मला असं वाटतं की तो ठेवा आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला निश्चितच उपयुक्त ठरेल. ओम श्री सद्गुरुनाथाय नमः.